शालोम सर्वांना. मी देवाचा सेवक अभिनव पवार तुमच्याशी बोलत आहे. आज मी आत्ताच एक न्यूज बघितली, पेपरमधली बातमी बघितली. सांगलीमध्ये जी डॉक्टर पॉल दिनकरन यांची जी मीटिंग झाली 13, 14, 15 तारखेला, त्यामध्ये पोलिसांनी किती घाई केली, अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करून इतकी घाईघाईने लगेच त्यांच्यावर काय केलं, गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली. काय कारण होतं त्याच्यामध्ये? जर ती अंधश्रद्धा आहे तर तुम्ही ती चेक करायची होती. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला, ज्यांच्या जीवनात हा चमत्कार झाला, ज्यांच्या जीवनात ही साक्ष झाली, त्यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटले का? त्यांना प्रत्यक्ष भेटून तुम्ही चौकशी करायची होती का खरंच तुमच्या जीवनात चमत्कार झाला आहे का नाही झाला आहे? प्रत्येक गोष्टी तुम्हीच ठरवणार आणि तुम्हीच शिक्षा देणार. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला अंधश्रद्धा दिसत नाही. आणि जिथं फक्त प्रार्थना केली जाते आणि तिथं जर कोणी व्यक्ती येऊन जर त्यांच्या जीवनात काही घडलंय हे सांगतो तर त्याला चमत्कार, अंधश्रद्धा देव आमच्या जीवनात कार्य करतो. म्हणून आज पण आम्ही येशूला धरून, येशू मसीहला धरून आम्ही जीवन जगतो. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बरोबर एक स्टेटमेंट दिलं. मी त्यांचा व्हिडिओ पाहिला. तिचं दारूच्या ठिकाणी, दारूमुळं अनेक लोकांचे घरं उद्ध्वस्त होतात हे तुम्हाला दिसत नाही. लॉटऱ्यांमुळं अनेक लोकांचे घरं उद्ध्वस्त होतात ते दिसत नाही. अनेक चुकीचे कामं, सगळे नशा वगैरे सर्व चुकीचे चालतं का? आणि तुम्ही एका सरळ व्यक्तीला तुम्ही काय करता, त्याच्यावर गुन्हे करता, कारवाई करता. किती लोकांवर गुन्हे करणार तुम्ही? किती दिवस तुमची हुकुमशाही चालणार? आमचा जिवंत परमेश्वर तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही देवाच्या सेवकांना, जे सरळ मार्गाने चालतात, भोळ्या भाबड्या सर्व सेवकांना तुम्ही जोपर्यंत त्रास द्यायचं थांबवणार नाही तोपर्यंत तुमचं परमेश्वर तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. ना जबरदस्तीने धर्मांतरण, त्या लोकांवर कारवाई करा. कोणाचा धर्म बदलण्यासाठी नाही, जीवन बदलण्यासाठी आलेलं आहे. येशू हे धर्म, जाती, रंग, भेद ह्या सगळ्याच्या पलीकडे. प्रत्येक जो पण व्यक्ती ख्रिस्ती झालेला आहे, ज्याच्या जीवनात साक्ष घडलेली, त्या प्रत्येक व्यक्तीचे इंटरव्ह्यू घ्या. जिवंत देव बघत आहे. न्याय तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. शालोम.